गावात मित्रांनो आता बऱ्याच जणांनी लावणी लावायला सुरुवात केली आहे. पाऊसही मस्त पडतो आहे आणि रोपे जवळजवळ पेरून मध्येच काही पाऊस वगैरे नव्हता, परंतु जास्तीत जास्त 25-26 दिवस झाले असतील जास्तच, कारण काही जणांनी अगोदरच पेरल्या होत्या. इकडचा पट्टा बघा, इकडे अजून कोणी लावणी लावायला सुरुवात केलेली नाही, कारण ही सर्व शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. दोन 3 दिवस जबरदस्त सकाळ संध्याकाळ पाऊस पडतो आहे. काल तर सकाळपासूनच सुरुवात केली होती. आता बघूया, वातावरण तर केलेलं आहे पावसाचं. मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. कारण मित्रांनो आता चाललो आहे वाड्याकडे, कारण लावणे इतकी आता रोपं आता मोठी झालेली आहेत. पाऊस पडला तर चिखलाला सुरुवात करायची आहे. बघूया, कारण पावसाचं वातावरण झालं आहे आता. आणि आता सगळीकडेच म्हणजे आपल्याच गावात नाही तर आजूबाजूच्या गावातही लावणी लावायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जणांनी अर्धी शेती आटपून झाले लावणी लावून. पर्याला वगैरे मागे 1-2 व्हिडिओमध्ये बोललो होतो की कारण पाऊस एवढा पडतो आहे, पण पर्याला काय होर काढलेला नव्हता. पर्याला पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी. आणि ते एक व्हाळ आहे त्याला पण सुटलं आहे. हे छोटे छोटे व्हाळ आहेत, ते उपलाटाचं पाणी आहे ना, तिकडे उमल सुटलेलं आहे, तिकडून पाणी सुटते. हे बघायचं बैलांची जोतं कमी झाली, पण पाऱ्यामध्ये मित्रांनो घाण वाढत चालली आहे. कारण पहिले नांगरणी करून झाली का बैल धुवायला यायचे आणि पाऱ्या एकदम नुकतं व्यवस्थित असायचा. बघू, पाऊस येईपर्यंत आपण आज थोडीशी डाळ म्हणजे रोपं काढून ठेवू, म्हणजे लावायला आपल्याला पटकन बरं होईल. पाऊस सुरुवात झाला आहे थोडा, आणि इथे आईने पप्पाने थोडेसे रोपे काढून ठेवलेले आहेत. हा थोडा कोपरा. हे 2 दाडशे आपल्याला इथे खाली आणि इथे वरती पुरवायचे आहेत. रोपं बघा केवढी मोठी, कारण पेंडी बांधून केवढी मोठी दिसाय बघा. पाऊस तर नाही आहे आज, म्हणून आज रवणं शोधायला आलो आहे. पण ही बुधाली रोवल रे, कमी खतून हे झाला तुझा. आणि इथं मित्रांनो आता रवणं त्याला दिसत आहेत, नुकतीच फुललेले आहेत. इथे एक दिसला आहे आणि तिच्या हातामध्ये विनोदला कुठेतरी दिसला आहे. साफ करून घ्यावे आधी. माझी पांढरी टी शर्ट आहे त्याच्यामध्ये दिसायला त्याला रात्रभर पास करावी अशी झाली वाटतं. पास इथे फुललेले आहेत थोडे, मला वाटतं ना. ही तो खाली घागर पण आहे बघा, आणि इकडे पाठीमागे आहेत. ते दिसली काय? भरपूर जायची, आता कमी आली. देठ केवढा मोठा बघा असतो जमिनीत. अजून
नुकतेच घागर फुललेत बघा आता. थोडी 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 भेटत आहेत, जास्त काही नशिबात नाहीत. तिकडे खाली त्या साईडला आहेत 2. हे नाही घेतलंस ते चाकला काढते माझे केस विचार आधी. हां हां. तर सकाळी मित्रांनो झाड वगैरे काढत होतो ना, म्हणजे रोपं काढत असताना दिवस दुपारपर्यंत काय पाऊस आलाच नाही. त्यानंतर जरा आलो, साड्यावरून वगैरे फिरून आलो. पाठीमागे आपला ट्रॅक्टर आहे. आणि आता दुपारनंतर पावसाने मस्त एकदम साथ दिले. 2 मळ्या मस्तपैकी चिखलवून लावणी वगैरे लावले. आत्ता चालू आहे मळीतून बाहेर. आई इकडे लावणी लावते. ही पाचची मळी पूर्ण केली लावून आम्ही. चिखल वगैरे करून ट्रॅक्टर बाहेर काढल्यानंतर मीने आईने लावणी लावली. पप्पा तिकडे दाढ काढतात, म्हणजेच काढून लावायचे आहे ना. काय पूर्ण काढून झाली नव्हती, कारण नाही चाला तर पुन्हा काढून उपयोग नाही काय रोपं. या मळीची झाल्याच्या नंतर ही वरची मळी चिखलून केली होती. आत्ताच मी पण बाहेर आलो आहे, थोडासा कोपरा राहिला एवढा. तर आई बोलली जा बाहेर, मी लावतो म्हणून. मस्त आलं होतं सरकाट. त्यानंतर ताबडतोब या मळीची चिखल केल्याच्या नंतर या मळीत पाणी होतं बऱ्यापैकी, आणि पाऊस चालूच होता ना. तर हे तास करून ठेवलं आणि फावडं ओढून ठेवलं होतं बांधाने. पाणी आता झालं आहे. आता 1 तास केला का लावणे योग्य होईल. मस्तपैकी लावणी लावायला मळी तयार होईल. वाऱ्याचं पाणी बघा. दोन 3 दिवस मजबूत पाऊस पडत होता. आता पण पाऊस येईल, कारण पूर्ण ढगाळ वातावरण आहे बघा. दोन 3 दिवस पाऊस चांगला पडत होता. आणि काल तर मला असं वाटत होतं की काल सुट्टी घ्यायला पाहिजे होती कामावरून. सकाळपासून पाऊस होता, म्हणून आज दिवसभर नव्हता. थोडासा पश्चाताप झाला होता, असं वाटत होतं की कामाला जायला पाहिजे होतो. पण मस्त साथ दिली पावसाने. आता दुपारनंतर जबरदस्त पाऊस एवढा लागला की इकडल्या मळ्यांमध्ये पाणी बघा. त्या मळीमध्ये आता नांगरला ना ट्रॅक्टर, तर लगेच मळीची चिखल होईल. एवढं पाणी आहे बघा या मळीत. पप्पा तिकडे दाढ काढत आहेत या मळीत बघा. कारण या मळीत लावायला थोडीशी पाहिजे म्हणण्यासाठी. तर ट्रॅक्टर चालू करतो आणि आई मळीची चिखल आता पूर्ण करतो. थोडीशी दाढ काढलेली आहे, लावायला होईल.